नाही, खरं तर 3-4 मीटिंगा मुख्यमंत्री महोदय सुरू झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये इतिवृत्तामध्ये सरळ सरळ निर्देश दिले. जसं घरकुलाच्या संदर्भात असेल, पगारवाढीच्या संदर्भात असणार, दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्यात असणार असेल, बोगस प्रमाणपत्र धारक असेल त्याच्यावर कारवाई असते. बजेटच्या किमान 5% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करावा. एकंदरीत या सगळ्या विषयावर वारंवार मुख्यमंत्री मोदयांनी मिटिंगा घेतल्या, पण प्रशासनानं त्याच्यावर काही गंभीर निर्णय घेतलेले दिसत नाही. त्याच्यामुळे आज सगळे प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव मुंबईतून आंदोलन करत आहेत. पण सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत, परंतु सरकार बदलत आहेत, परंतु बांधवांना न्याय मिळत नाही अशी स्थिती आहे. बऱ्यापैकी काही मागणी आम्ही 5-10% दिव्यांग मंत्रालयाची मागणी पूर्ण झाली, पण पगारवाढीची मागणी तुम्ही लाडक्या बहिणीला आल्या आल्या 1500 देत आहे. दिव्यांग 200 पासून सुरू झाला, मग 600 भेटलं, 600 नंतर 1000 दिले, 1000 नंतर आता 1500. ते पण 3-3 महिने भेटत नाही. 3-3 महिने झाले आता दिव्यांगाला पगार बंद आहे, नाही दिला. दर महिन्याला ते 5 तारखेच्या आत भेटायला पाहिजे. अजितदादांना आश्वासन दिलं होतं की आम्ही 5 तारखेच्या आत पगार देऊ. नाही 5 तारखेच्या आत दिलं तर मी सचिवाचा पगार नाही देणार असं आश्वासन मंत्रालयात दिल्यानंतर, विधानसभेत दिल्यानंतर ती पूर्तता होत नाही आहे. मंत्रालय झालं पण बजेट नाही आहे. 1400 कोटी दिले, त्यातले 1200 कोटी तर मला असं वाटतं का कर्मचाऱ्यावर खर्च होतो. म्हणून या मागण्या अतिशय रास्त आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला जसं 1500 दिले तसं माझं असं म्हणणं आहे का ते चांगलं केलं जे काही दिले असेल ते. कष्टकऱ्यांसाठी योजना नाही आहे देशामध्ये, राज्यामध्ये पण नाही आहे. आणि अडचणीत असणारे लोक, अडचणीत म्हणजे काय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, बहुविकलांग आहे, त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाही याचंच न वाटतं. बाहेर राज्यामध्ये किमान 3000 पर्यंत मानधन आहे, आम्ही ते 6000 मागतोय. त्या मधातला एक मार्ग काढला पाहिजे सरकारनं आणि ती पगार वाढ केली, मानधन वाढ केली पाहिजे. जे आंदोलन करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या योजनेतले किंवा आमचे पैसे जे आहेत ते इतर योजनांकडे वळवण्यात आले, तसं काय घडलंय का? काय नाही. काही 5% महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्तरावर ही कारवाई बऱ्यापैकी केल्या जातं. ते इतर 5% हा व्यक्तिगत दिव्यांगावरच खर्च व्हायला पाहिजे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तसं करत नाही. तो बाकी योजनेवर तो खर्च केला जातो, ते चुकीचं आहे. जसं तर महानगरपालिका मुंबई 30 कोटी रुपये गेल्या 4 वर्षापासून वाटप केलं, तो इतर बाकी ठिकाणी खर्च करत आहे. तर अशा प्रकारची फसगत जर दिव्यांगासोबत होत असेल तर आज आंदोलन इथं आहे, उद्या राज्यभर वाढेल. याची म्हणजे खबरदारी घेतली पाहिजे. आजचं आंदोलन किती म्हणजे चालू आहे? चालू जिथपर्यंत त्याच्यावर निर्णय होत नाही, भूमिका सरकार घेत नाही, तोपर्यंत चालू आहे. सर, तुम्ही म्हटलेला आहात तुम्ही काय अल्टिमेटम देता आहात का? तुम्ही म्हटलात की राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल. तुमचा रोख लाडकी बहीण या योजनेवर सुद्धा आहे. नाही, लाडकी बहीणला द्या, पण माझं असं मत आहे कष्ट